नमस्कार. राजश्रीज व्यवसाय मंत्रामध्ये मी राजश्री गागरे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आत्तापर्यंत बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत व्यवसायानिमित्त काही टिप्स दिलेल्या आहेत. तसेच रोजच्या जीवनामध्ये जे काय आपल्याबरोबर घडलेलं असतं तर त्या संदर्भामध्ये की हे माझ्याच बरोबर का घडते या सर्व प्रश्नांची उत्तरं किंवा कसं सकारात्मक राहायचं याबद्दल रोज विचारधांच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत मी विचार पोहोचवण्याचं काम करत असते. आजचा व्हिडिओ जो आहे की सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा. तर नेहमी बऱ्याच वेळा व्यवसाय करताना जेव्हा माझ्यासमोर काही सदस्य किंवा काही इंस्टाग्राम फेसबुकच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला ओळखणाऱ्या ताई माझ्या भगिनी बसत असतात समोर, तर त्यावेळेस सगळ्यात पहिलं त्यांच्या समोर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जी चिंता दिसत असते, भीती असते, एक प्रकारची तणाव असतो. तर त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे की बऱ्याच जणांना वाटतं की मी माझं घर कुटुंब पाहून काहीतरी करावं, माझ्या फावल्या वेळामध्ये काहीतरी करावं, त्यामध्येही काही एक प्रकारचा दबाव असतो. मला हे जमेल का, मला हे शक्य होईल का. तर त्यासाठीचा या व्हिडिओमधून त्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच आज मिळणार आहे. तर नक्कीच सर्वांना सगळ्या गोष्टी जमत असतात. समजा उदाहरणार्थ अमिताभ बच्चन एक काळ म्हणजे त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये नावलौकिक मिळवलेले टॉपचे सेलिब्रिटी. आता त्यांनी अभिनयामधून नावलौकिक मिळवलं, पण त्यांनी कुठेही ऍक्टिंगचे धडे घेतलेले नव्हते किंवा त्यांना एकेकाळी आकाशवाणीने त्यांचा आवाज आकाशवाणीला योग्य नाही म्हणून रिजेक्ट केलेलं होतं. पण त्यांनी त्या नकारावर न थांबता माझ्यात चांगलं काय आहे याचा विचार करून ऍक्टिंग क्षेत्राकडे वळाले आणि स्वतःचं एक अतिउच्च शिखरावर नाव कोरलं. त्याचबरोबर आपण सचिन तेंडुलकर यांचं नेहमी क्रिकेट विश्वामध्ये मानाचं स्थान नाव घेतो. तर एक काळी सचिन तेंडुलकर हे फक्त आपण उच्च शिक्षित यांना म्हणणार नाही, परंतु खेळामधले बादशाह म्हणू यांना. पण आज जर पाहिलं आपण की 10वीच्या धड्यामध्ये सचिन तेंडुलकर यांचा धडा आहे. तर त्यांनी क्रिकेटचे कुठेही क्लासेस लावलेले नव्हते, वर्ग लावलेले नव्हते, पण स्वतःमधली एक कला मी काय सर्वोत्तम करू शकतो यावर फोकस केलं. त्यांनी PhD डिग्री मिळवण्याच्या शिक्षणाच्याकडं जास्त कल देण्याऐवजी क्रिकेट विश्वाकडे कल दिला आणि टॉपच्या शिखरावर ते जाऊन बसले. तर कुठल्याही क्षणी आपल्याला जेव्हा नकारात्मक वाटतं तर आपण असा अभ्यास केला पाहिजे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आज आम्हीही तुमच्यासमोर बोलतो तेव्हा आम्हालाही काही अपयश पचवावे लागलेले आहे. कुणीच लगेच यशस्वी होत नसतं आणि यशस्वी होण्यासाठी बराच संघर्ष असतो. यशस्वी होण्याचा जो काळ असतो तर तो येण्यासाठी आधी बऱ्याच रात्रींची आपली झोप उडालेली असते. कठीण परिस्थितीमधून आपल्याला जावं लागतं. तर तुम्हाला जर व्यवसाय करताना असं ज्यांना कोणाला वाटतंय की माझी खूप परीक्षा चालू आहे, मला जमल का, मला जमणार नाही, तर ग्लास अर्धा भरलेला आहे या अर्धा रिकामा आहे हा दृष्टिकोन सर्वस्वी आपल्यावर असतो. कारण अर्धा भरलेला ग्लास आहे म्हणजे माझ्याकडे काय चांगलं आहे आणि आपलं पॅशन म्हणजे आपले छंद जर आपण व्यवसायात रूपांतरित केले तर नक्कीच प्रत्येक घरामध्ये एक उद्योजकता दडलेली असते असे मला वाटते. आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्या आवडीच्या इच्छित गुरुची सेवा करणे, चांगले संगीत ऐकणे, बागेमध्ये फिरायला जाणे, चांगल्या चांगल्या मैत्रिणींमध्ये राहणे, तसेच स्वतःसाठी एक 5 ते 10 मिनिट जरी ध्यान धारणा केली तर ध्यान हे मनाचे स्नान असते. त्यामधून आपल्याला स्वतःची ओळख होत असते. आणि व्यायाम, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन असतं. कमीत कमी 24 तरी सूर्यनमस्कार प्रत्येकाने रोज केले पाहिजे. आणि आपल्याला जर व्यवसाय करायचा आहे आणि घर पाहून करायचं आहे, कारण स्त्रियांना कुठलंही काम करताना घरकामाला सुट्टी नसते. कामवाली बाई जरी लावली तरी स्त्रियांना त्या भूमिका तिथं लक्ष देणं घरामध्ये करावंच लागतं आणि केलंच पाहिजे, कारण आपली पहिली प्रायोरिटी आपलं कुटुंब असते. आणि सकारात्मक नक्कीच राहावे आपण हा व्हिडिओ ऐकून अशी अपेक्षा करते. आणि सांगितलेल्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही सर्वजणी लवकरात लवकर उद्योजिका बनू शकता आणि उत्तम व्यवसाय करू शकता. आय कॅन डू असं स्वतःला एक अफर्मेशन व्हिज्युअलायझेशन रोज करायचं असतं. तर स्वतःला आपण 11 जर टिप्स रोज दिल्या सकारात्मक तर नक्कीच या गोष्टी शक्य होत असतात. धन्यवाद.